तर नमस्कार मंडळी, मी संदेश बाईत आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वैभव कोकणाचे। तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती एक ब्लॉग येतो आहे आणि तो ब्लॉग आहे श्रीमान रायगड भेटीचा। तर आम्ही सर्व मित्रमंडळी म्हणजे गावातली सर्व मुलं आम्ही रायगडला चाललो आहे आणि मुंबईवरून दादरमधून 12ची तुतारी गाडी आहे, त्या गाडीमधून आम्ही वीर स्टेशनला आलो आहे। खूप सुंदर असा हा वीर स्टेशन आता केलेला आहे। इथे बघा, आय लव रायगड, खूप सुंदर। आणि इकडे कोणी जास्त माणसं नाही आहेत, ते बघा सर्व मित्रमंडळी, ऋषिकेश शेळके, मोहन रेशीम, अतिश पेंडारी, तपन पारावे, श्रेयश पारावे, सुजल। खूप सुंदर असं हे वीर स्टेशन आहे रायगड जिल्ह्यामध्ये। तर मग चला, आता आपल्याला इथून जायचं आहे महाडला। महाडवरून गाडी घेऊन आपण रायगड किल्ल्यावरती जाणार आहोत। तर आता आजचा संपूर्ण दिवस आपण रायगड किल्ल्यावरती असणार आहोत आणि संपूर्ण गडावरती गेल्यावर सुद्धा आपण गडाची माहिती घेणार आहोत। तर मग चला, आता भेटू रायगड। तर मंडळी, फायनली आम्ही आता रायगड किल्ल्यावरती पोहोचलो आहे आणि सकाळचे वाजलेत 5:45 आणि काही लोक वरती गेलीत सुद्धा, पण आता आम्ही ते थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता गड चढायला सुरुवात करणार आहोत। तर तुम्हाला रायगडचं वातावरण दाखवतो। इकडे खाली बघा, हे गावं दिसत आहेत हे सर्व, आणि हा आपला टकमक टोक आणि पूर्ण धुक्याने असा भरलेला आहे रायगड किल्ला। बघा, इकडे गाड्या सुद्धा लागल्या सर्व पार्किंगला। बघा, सर्व आपली मंडळी इथे बसले। आता चहा सांगितले सकाळ सकाळ, आपले काका आहेत चाय बनवतात। चला, आता आपण चहा वगैरे पिऊ मस्त वेगळे आणि आपल्या रायगड वारीला सुरुवात करू। हो हो, काय दिसतो यार, गावाला तर मंडळी, आता गड चढायला सुरुवात केली आम्ही आणि सकाळचं वातावरण खूप भारी आहे रायगड किल्ल्याचं। पावसाळ्यामध्ये कधी आलो नव्हतो आम्ही। बघा, आता अशा 3 वाऱ्या झाल्यात। आज संपूर्ण महाराष्ट्र पंढरीच्या पांडुरंगासाठी वाऱ्या करतायत। आपण शिवरायांची रायगडची वारी करतोय। दोन्ही ठिकाणी आपले पांडुरंग आहेत। खूप सुंदर असा हा नजारा रायगड किल्ल्यावरून, तेही पावसाळ्यात। इकडे पाहू शकता, गडाच्या चारही बाजूने सुंदरता ही सुंदरता। पायऱ्या चढताना दम लागतोय, अजून बराच पल्ला पार करायचा आहे। खूप काही लोक पुढे गेलेत, आपले पोरं सुद्धा आहेत पाठी, फोटो काढतायत, कारण हीच एक आठवण असते। 2025 मधली ही आमची रायगडावरची पहिली वारी।
विचार केला तर प्रत्येक गड करायचा. तुम्ही इथे पाहू शकता धुके कसे असे वर चाललेत. आणि हे पायथ्याशी गाव आहे. सुंदर नजारा. आणि कसं आहे ना मंडळी, अहो जग काय फिरायला खूप आहे, पण मन मात्र शिवरायांच्या गडकोटांमध्येच अडकलाय. त्याच्यामुळे प्रत्येक गडाला भेट द्यायची, बस हाच आता आयुष्याचा ध्यास आहे. खूप इकडे वरती ना मंडळी खूप वारा सुटलाय. पूर्ण वाऱ्यांचा पूर्ण तेज. वारा बघा किती सुटलाय. पाहू शकता. हे बघा सर्व सूचना दिल्यात. गडावर येत असाल तर ही सर्व खबरदारी घ्यायची आहे, कारण पावसाचे दिवस आहेत. गड किल्ल्यावरती जात आहे तर सांभाळून काळजीपूर्वक जात जा. सर्व धुक्याने भरले इकडे. हे बघा आहे की तो आठवड्याचे 7 वार असंही तो होतच नाही की लोक येत नाहीत. आठवड्याचे 7ही वार रायगड किल्ला हा भरलेलाच असतो पर्यटकांनी. कारण आपली ही संस्कृती, शिवरायांनी जे स्वराज्य उभं केलं ते पाहण्यासाठी आज लोक महाराष्ट्रातीलच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. खरंच अभिमान आहे की या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. मोठे प्राणी पण गड किल्ले पाहिले आहेत. वा वा, वारा बघा काय सुटलाय. एवढ्या पावसाळ्यामध्ये आपण चढतोय, आपल्याला रस्ता दिसत नाही एवढ्या धुक्यामध्ये. मग त्यावेळी विचार करा, महाराजांच्या वेळी सैनिक जेव्हा दुश्मनाला मारायला जायचे तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती असेल, मग ते कसे लढायचे. खरंच हे विचार जरी केला ना तरी अंगावरती काटा येतो. हे बघा, तुम्ही समोर बघत असाल ना, हा धोका बघा, काहीच दिसत नाही ना समोर. हे बघा पूर्ण. आणि मंडळी, एक खरंच एवढी सगळी श्रीमंती असताना आज एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे बघा, आज हे आपण एक जसं आपण देवाचं सर्व तीर्थस्थान मानतो तसंच आज शिवरायांचा प्रत्येक गडकोट हा सुद्धा एक आपल्या सर्वांसाठी तीर्थक्षेत्र आहे. पण अशा ठिकाणी येऊन आपले पर्यटक हे जे कचरा टाकतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हे आपण नाही करता आलं पाहिजे, कारण हे सर्व अस्तित्व आपलं आहे, ते आपण जपलं पाहिजे. त्याच्यामुळे गडावर येत असाल, आपण जे काय आपल्या सोबत घेऊन येतो, पाण्याची बॉटल, खाण्याचं साहित्य, ते कृपया करून आपल्या सोबतच ठेवा. आणि जेव्हा खाली गडाच्या खाली उतराल किंवा गडावरती जाल तेव्हा तिथे कचरा कुंडीची सोय केलेली असते, तिथे टाकत जा. आपण आपल्या घरी एवढं कचरा नाही करत, आपलं घर नीटनेटकपणा ठेवतो. मग आपण किल्ल्यांवरती आल्यावरती असा विचार का नाही करत की बाबा हे सर्व आपलं आहे, हे आपण जपलं पाहिजे. आज पूर्ण जग इथे येऊन महाराजांच्या इतिहासावरती अभ्यास करतोय. हा, आपण एवढी तरी सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे ना. हे बघा, हे बघा, खरंच खूप वाईट वाटते हे सगळं बघून.